नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मनीषा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर हा व्हिडिओ खरं तर मी बनवणार नव्हते, पण बनवणं देखील खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा, लोकांना काही चांगलं बघायला आवडतच नाही का? फक्त वाईट बघायलाच आवडतं का लोकांना? त्याच्यामधून फक्त चुका काढणं हेच लोकांचा उद्देश असतो का? मला काही कळत नाहीये. तर बघा, घरामध्ये काही वाळवणी सामान वगैरे बनवायचं होतं, त्यासोबत पाण्याचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे व्हिडिओ बनवणे देखील खूप लेट झालेला आहे, पण म्हणलं आता फायनली हा व्हिडिओ बनवावा. खूप महत्त्वाचा आहे. तर बघू शकता, आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक महाशय आहेत, त्यांचं मी तुम्हाला अकाउंट दाखवते. तो जो कोणी पुरुष असेल, बाई असेल, मला काही फरक पडत नाहीये. तर तुम्ही त्याचा अकाउंट बघू शकता. तर हा बघा, जो कोणी महापुरुष आहे, साईनाथ मराठी स्किल, ह्याचे विचार आणि संस्कार किती घाणेरडे आहेत ह्यावरून ठरतात. बघू शकता, साईनाथ मराठी स्किल हे त्याचं अकाउंट आहे. इतका नीच आणि घाणेरड्या वृत्तीचा तो जो काही माणूस असेल, मुलगा असेल किंवा बाई असेल, मला काही फरक पडत नाहीये. इतके घाण विचार, शिवरायांच्या भूमीमध्ये राहून इतक्या खालच्या पातळीचं तुम्ही जे काही विचार करता, लाजा वाटू द्या तुम्हाला जरा थोड्याशा. अशा व्हिडिओ कशाबद्दल होता? तर टॉप तुमच्याकडे ज्या काही 5 स्किल असतील, तुम्ही वापरून चांगल्या प्रकारे घरबसल्या अर्निंग करू शकता. त्या व्हिडिओमध्ये असं काहीच चुकीचं नाहीये, पण त्या महाशयांनी तुम्ही बघू शकता कमेंट काय केलेली आहे. फक्त माझ्या अनुभवानुसार मी तो व्हिडिओ शेअर केला. ज्यांना पटला तो पटला, ज्यांना नाही पटला त्यांना नाही पटला. पण अशी कमेंट करू नका, म्हणजे कमेंट बॉक्समध्ये येऊन अशा प्रकारे तुम्ही घाण करू नका, मला इतकंच म्हणायचं आहे. तर बघा, फक्त व्हिडिओ कशाबद्दल होतो. तुमच्याकडे एखादं इंस्टाग्राम अकाउंट असेल, तर तुम्ही ज्या काही शॉर्ट्स रील्स वगैरे असतील त्या स्क्रोल करत बसता आणि तुमचा वेळ वायफट घालता. त्याऐवजी तुमचा इंस्टाग्राम जो अकाउंट आहे त्याचा चांगल्या प्रकारे वापर करा, मला इतकंच म्हणायचं होतं. तर आता तुम्ही बघा, आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे काही 30,000 लोक आहेत ते बघतच असतील. तर अशा प्रकारे बघा, त्या महाशयांनी काय कमेंट केलेली आहे. मॅम, काय चाललंय, निवांत का? अर्निंगसाठी क्लायंट येतात का? मग मला म्हणायचं आहे, तू तुझ्या घरामध्ये आई बहिणींना असाच बोलतो का? तू अर्निंगसाठी क्लायंट येतात का? तर असे कितीतरी क्लायंट आम्ही आमच्या पायाखाली तुडवतो, तर तू तुझ्या आई बहिणींना असाच बोलतो का? शिवरायांच्या भूमीत आहे, शिवरायांचे विचार जप. अशा प्रकारे कोणत्याही आई बहिणीला अशा प्रकारे कमेंट करून, अशा प्रकारे तुमचे जे काही विचार, घाणेरडे विचार आहेत, तुम्ही अशा प्रकारे मांडू नका, मला इतकंच म्हणायचं आहे. तर गणपतीमध्ये बघा, जो काही सीझन चालू होता, डेकोरेशनचं सामान असेल, फुलांचे तोरणं किंवा दरवाजाची तोरणं किंवा चौरंगाचं पाट, अशा प्रकारे ज्या काही वस्तू होत्या, जे काही मी प्रोडक्ट आणलेले होते, तर आम्ही ऑनलाईन इंस्टाग्राम अकाउंटवरूनच विकलेले आहेत. तर त्या व्हिडिओमध्ये देखील मी इतकंच सांगितलं, तुम्ही घरबसल्या पैसे कसे कमवू शकता. एखादी तुम्ही ॲड करू शकता किंवा प्रमोशन करू शकता किंवा ब्रँडचं प्रमोशन करू शकता, इतकंच मी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये दुसरं काहीच सांगितलेलं नाही. तुम्ही देखील जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. पण त्या मुलाचे इतके घाणेरडे विचार आहेत की तो काहीतरी वेगळंच बोलतोय. मग त्याला चांगलं बोलायचं नाही आहे, तर व्हिडिओमध्ये येतो कशाला, व्हिडिओमध्ये घाण कमेंट करतो कशाला, मला इतकंच म्हणायचं आहे. तू जसं तुझ्या आई बहिणीशी पण असंच बोलतोस का? तर प्रत्येक बहिणीला आई बहीण मानलं पाहिजे, इतकंच मला म्हणायचं आहे. शिवाजी महाराजांनी प्रत्येक आई बहिणीला एकसारखा दर्जा दिलेला आहे. तर इतके घाणेरडे विचार. आम्ही देखील इंस्टाग्रामवरील जे काही ऑनलाईन बुकिंग आहे ते देखील केलेले आहेत. चांगल्या प्रकारे त्याच्यावर अर्निंग देखील झालेली आहे. फक्त मी त्या व्हिडिओमध्ये इतकंच सांगितलं होतं, पण त्या महाशयाने इतके मोठे त्याचे विचार लावलेले आहेत. तुम्ही विचार करा, त्याची बोलण्याची, त्याची जी काही कमेंट करण्याची किती घाण वृत्ती असेल. याच्यावरूनच समजतं की त्याच्या घरामध्ये त्याच्यावर संस्कार काय झालेले आहेत. तर प्रत्येकजण माझ्यासारखे इतर यूट्यूबर असतील, ज्या काही महिला वर्ग असतील, कोणीही असो, पण अशा प्रकारे त्यांना घाण कमेंट करू नको. माझ्यासोबत प्रत्येकांना देखील सांगते मी, अशा प्रकारे जर तुला एखादा व्हिडिओ जर आवडला नसेल, तर तू त्या कमेंट बॉक्समध्ये जर तुला चांगलं जे काही आहे ते मांडायचं नसेल, तर वाईट देखील मांडू नको. अशा प्रकारचे घाण शब्द देखील वापरू नको, मला इतकंच म्हणायचं आहे. याच्यावरून तुझे संस्कार ठरतात. तर इतके जे काही 30,000 जे काही सबस्क्रायबर आहेत ते बघतात. जर त्यांना एखादा व्हिडिओ आवडला नसेल, ते लाईक करतात किंवा लाईक करत नाहीत किंवा कमेंट बॉक्समध्ये तुझ्यासारखी अशी घाण तरी करत नाहीत. तर तू आता ही जी काही घाण केलेली आहेस ना, त्याच्यावरून तुझे संस्कार ठरतात. तर मला जास्त काही बोलायचं नाही आहे आणि मी डोकं काही लावलेलं नाही आहे. त्याची जी काही कमेंट वाचली, पण मी जास्त डोकं लावलेलं नाही. फक्त इतकंच म्हटलं की दादा, तू तुझ्या आई बहिणींना देखील घरामध्ये असंच बोलतोस का? जय शिवराय.
याच्यावरूनच समज की माझ्यावर जे काही संस्कार झालेले आहेत ते काय आहेत आणि तुझ्यावर जे काही संस्कार झालेले आहेत ते काय आहेत. तर बघ, याच्या पुढे देखील जे काही यूट्यूबर क्रिएटर असतील तर अशा प्रकारे घाण करून त्यांना कमेंट करू नको, जेणेकरून तुझे संस्कार सर्वांना कळतील. अशा प्रकारे कमेंट करून तू पुरुष जातीला ना कलंक आहेस. मला इतकंच म्हणायचं आहे की फक्त जे काही माझे अनुभव होते, जे काही स्किल आहेत ते मी फक्त मांडलेले होते, दुसरं काहीच त्याच्यामध्ये घाण नव्हते. फक्त जे काही तुमच्याकडे स्किल आहेत, तुम्ही चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकता इतकंच मी मांडलेलं होतं. तुम्ही देखील जाऊन बघू शकता. असे काहीच विचार वेडेवाकडे नव्हते. म्हणजे मला म्हणायचं आहे की तुम्हाला चांगलं बघायला काही आवडत नाही का, फक्त तुला वाईटच बघायला आवडतं का? इतके घाणेरडे विचार आहेत का तुझे? व्हिडिओ बनवावा की नाही बनवावा खूप दिवसापासून चालू होतं, पण त्याला जोपर्यंत त्याची जागा दाखवत नाही आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये माझं काही चुकलेलं असेल तर तुम्ही मला नक्की माफ करा. पण त्याचे इतके घाणेरडे विचार असतील मला देखील माहीत नव्हतं. पण फक्त दादा मला इतकंच म्हणायचं आहे की जेव्हाही तू कोणाला एखादी कमेंट वगैरे करशील पण विचार करून कमेंट करत जा. म्हणजे एखादी जी काही आई बहीण आहे, जशी तुझी आई बहीण आहे तसंच दुसऱ्यांच्या देखील आई बहिणी असतात, त्यांना देखील काही गोष्टी लागतात. त्यामुळे ना प्रत्येकाला कमेंट करताना थोडंसं विचार करून करत जा. जर तुला व्हिडिओ आवडला नसेल तर तू कमेंट देखील करत जाऊ नको आणि कमेंट बॉक्समध्ये येऊन घाण देखील करत जाऊ नको. त्यासोबत जर तुला व्हिडिओ आवडत नसेल तर तू व्हिडिओसुद्धा बघत जाऊ नको. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये, पावनभूमीमध्ये राहतो. त्यासोबत आपल्या राजमाता जिजाऊचे जे काही विचार आहेत त्याचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. असे तुझ्यासारखे घाणेरडे विचार करून, असे घाणेरडे वृत्तीचे शब्द वापरून आम्हाला आमचे संस्कार देखील खराब ठरवायचे नाही. जसे की तुझे संस्कार खराब आहेत तुझ्या घरामध्ये झालेले. तुझ्या ह्या शब्दावरूनच कळतं की तुझ्या घरामध्ये काय संस्कार झालेले आहेत. मला इतकंच म्हणायचं आहे की कुणाला अशी कमेंट करत जाऊ नको तू. जर तुला व्हिडिओ आवडत नसेल तर तू व्हिडिओ देखील बघत जाऊ नको.